तर नमस्कार भावांनो, माझं नाव आहे कृष्णा जाधव आणि मी तुम्हाला देणार आहे आज एक एडिटेबल फाईल. तर तुम्हाला तर माहीतच आहे, आज नुकतेच नगरपालिका आणि नगरपालिकेची निवडणूक पार पडली आहे. तरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा अभिनंदन देण्यासाठी मी एक बॅनर एडिट केलेला आहे व त्याची PLP पण केलेली आहे. जर तुम्हाला PLP पाहिजे असेल तर व्हिडिओला संपूर्ण पहा. स्टार्टिंगला आपण ॲड केले पिक्सेल ॲपवरून बॅकग्राऊंड घेऊन त्यावर एक शेप ॲड केले. शेप ॲड केल्यानंतर आपण त्याची कॉपी घेऊन अजून एक शेप ॲड केला आणि त्याला पिवळा कलर घेऊन ऑपोसिटी कमी केली आहे. त्यानंतर आपण घेतला शेप आणि त्यानंतर आपण नगराध्यक्ष नाव घेतलं आणि त्याची ऑपोसिटी कमी केली. त्याचे डुप्लिकेट कॉपी असे 2-4 कॉप्या काढल्या आपण. काहींना मोठं काहींना छोटं केलं आणि त्यांची ऑपोसिटी कमी केली. आणि त्यानंतर आपण घेतला एक पिवळ्या कलरचा शेप घेतल्यानंतर शेपला थोडा आपण क्रॉप केल्यानंतर आपल्या इमेज आली. इमेज आपण एनहान्स करून घ्यायचं. त्यानंतर एक शेप घ्यायचं, त्याला बारीक करायचं आणि बारीक करून लावायचं आपल्या फोटोच्या खाली. त्यानंतर आपल्या नगराध्यक्षाचं नाव, तुम्ही ज्यांना शुभेच्छा देणार आहे त्यांचं नाव. त्यानंतर आपण अजून एक शेप घेतलेला आहे. शेप घेऊन आपण जी निवडणूक झाली आहे त्या नाव आणि नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाचं नाव व या पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि असे घेतल्यानंतर त्यानंतर आपण त्याला बारीक करून अभिनंदनच्या खाली लावले. तर हे आपला वरच्या साईडला लोगोचा भाग पूर्णपणे, आणि हे आपली तयार झाले बॅनर. आपण आणखी एक गोष्ट करू शकता, जे आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे. ट्रायंगल घ्यायचा, कलर कोणता पण ठेवा, डार्क बॅकग्राऊंडवर लाईट कलर ठेवायचा. त्याला मिडलला आणायचं. मिडलला आणून घ्या. पहिले मिडलला आणल्यानंतर एक रेक्टँगल घ्यायचा. थोडं मोबाईल लॅग मारत आहे माझं. एक रेक्टँगल घ्यायचं. रेक्टँगल बारीक करून घ्यायचं आणि त्याला पण मिडलला घेऊन टाकायचं. रेक्टँगल पण मिडलला घेऊन टाकायचं. मिडलला घेतल्यानंतर त्याला अजून थोडं बारीक करून घ्यायचं आणि आपल्या ह्यांना मूव्ह करायचं. मूव्ह टूलने त्याला बरोबर 2-3 पॉईंटनेच पुढे न्यायचं. या बाजूला 2-3 पॉईंट, आणि ह्या तिघांना आपण मर्ज करायचं. आता आपल्याला पहिले रेक्टँगलची अजून एक कॉपी काढून घेऊत आपण. त्यानंतर ह्याला ह्या साईडला अजून एक ट्रायंगलची कॉपी काढून घ्यायची आपण. कॉपी काढून अजून त्याला मिडलला आणायचं. त्याला ह्या साईडला घ्यायचं आणि आता सर्वांना आपण मर्ज करून घ्यायचं. स्मार्ट वर्क करायचं, कोणता पण कधी पण. आणि ह्याची एक अजून कॉपी काढून घ्यायची. ह्याला थोडं बारीक करूत आपण. मिडलला घेऊन टाकूत. आपला कॉपी काढायची मिडल आणि 2-2 पॉईंटने वाढवायचं आपलं. अजून एक कॉपी मारून घेऊता. अजून मिडलला आणि याला तर लेफ्ट साईडला. हे आपलं झालं. अजून ह्या तिघांना मर्ज करून टाकायचं. लेअर पॅनलमध्ये जाऊन मर्ज झालं. आता ह्याची अजून एक कॉपी काढून घ्यायची.
कॉपी काढून घेतल्यानंतर आता आपण जी मागं प्रोसेस केली तीच प्रोसेस इथे पण. हे थोडं चांगलं वाटत नाही, तर आपल्याला अजून बारीक घ्यायला पाहिजे. स्ट्रेच झालं वाटायला. अजून एक कॉपी काढू. कॉपी काढून मिडलला घेतल्यानंतर आपण आपलं लेफ्ट साईडला ओढायचं आणि राईट ट्रायंगलच्या वरी आपला लास्टचा भाग ठेवायचा. ठेवून दोघांना मिडलला मर्ज करून टाकायचं. दोघांना मर्ज केल्यानंतर त्याला खाली घ्यायचं आपण, असं थोडं बारीक करून घ्यायचं. तर ही झाली आपली डिझाईन रेडी. तर भावांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.